नमस्कार मैत्रिणींनो, आज आम्ही तुम्हाला अगदी वेगळ्या प्रकारची लोणची घेऊन आलो आहोत। वटाणा, फुलकोबी, गाजर आणि शेंगड्याची प्रवासात नेण्यायोग्य लोणचं। अगदी चवीलाही छान अशी लागतात आणि प्रवासात सुद्धा मजा येईल। वटाणे स्वच्छ धुवून इसून घेतले। वटाण्याचा सीझन आहे त्यामुळे गाजराचे काप, शेंगड्याची भाजी असते ती आपण निब्बर अशा शेंगड्या निवडून त्याचे मधोमध काप करून घेतले आहेत। फुलकोबी स्वच्छ निवडून धुवून कोरडी करून घेतली आहे। त्यासोबत लिंबूही आहेत। मापाचं म्हणाल तर 1 बाउल मीठ, तेवढाच बाउल साखर, तेवढाच बाउल मसाला, लोणचे मसाला आणि अर्धा बाउल जिरे पूड। लोणचे मसाला, लिंबू लोणचे मसाले जे आहेत ते वापरू शकता आणि फोडणीसाठी तेल जे गरम करून थंड केलेले आहे, मेथ्या घालून केलेले। आणि आता आपल्याला एका बाउलमध्ये आधी मसाला आपण तयार करून घेऊन त्यामध्ये जिरे पूड घेतली आहे आणि पुन्हा 1 बाउल साखर घेतली आहे। प्रमाणाचं म्हणाल तर आता 3 लोणची आम्हाला घालायची म्हटल्यावर आम्ही बाउल प्रमाणे घेतलं आणि एकदाच मसाला तयार करून घेतोय। पण तुम्हाला घालायचं असेल तर पाव किलो फुलकोबी असेल तर त्याच्यासाठी तुम्ही 3 चमच्याप्रमाणे हे सगळं माप घेऊ शकता। हे टाकल्यानंतर आता आपल्याला केप्रोचा लोणची मसाला घ्यायचा आहे। मसाल्याचं कंपनी कुठलीही असू शकतं, पण चवदार मसाल्यासाठी मी केप्रो हेच वापरते। लोणचे मसाला घेतल्यानंतर त्याला आपल्याला आता एकजीव करायची आहे आणि एकजीव करण्याआधी आपण जे फोडणीचं गरम तेल केलं आणि त्या गरम तेलामध्ये मेथ्या परतून घेतल्या आहेत ते आता तेल थोडं थंड होऊ दिलं होतं आणि आता ते आपण एकत्र करतो आहोत। 4 पळी तेल आपण घेतलं होतं। अगदी झटपट होणारा लोणची मसाला प्रकार आणि पटकन मुरतोही। प्रमाण अगदी व्यवस्थित योग्य प्रमाणात असावं। मीठ आणि साखर याचं प्रमाण बरोबरीत असावं आणि मसाला तुम्हाला हवा तसा कमी जास्त तुम्ही करू शकता। जरा एक जीव सगळं मिसळून घेतोय। ही लोणची तुम्हाला अगदी घरी कोणी नवीन पाहुणे आले तर त्यांच्यासाठी सुद्धा एक नाविन्यपूर्ण राहील आणि चवीला प्रवासात याच्यासाठी म्हणलं की आता जवळपास ठिकाणं ओपन झाली आहेत। आपण कुठं बाहेर जाण्याची आपली बऱ्याच दिवसाची इच्छा राहिलेली आहे। उन्हाळ्याच्या सुट्ट्या तशा गेल्या, पण आता कुठं जर तुम्ही निघत असाल तर हेल्दी अगदी घरगुती छानपैकी भाज्यांची लोणचे आपण चवीला सोबत ठेवू शकतो। चला, मसाला आपला रेडी झालाय। मी 4 लिंब घेतली आहेत। ते 4 लिंबापैकी 2 लिंबू मी पिळून काढते। यामध्ये लिंबाचा रस, 2 लिंबाचा रस मध्ये पिळायचा आणि 2 लिंबाच्या फोडी लहान लहान फोडी करून यात टाकायच्या। हातावर पिळून घेते कारण बिया यामध्ये जाणार नाही।
हे छोटे छोटे टिप्स असतात जे आपण किचनमध्ये वापरलं तर आपलेच वेळ वाचतो. पुन्हा बिया काढा, हे करा. याप्रमाणे तुम्ही हरभऱ्याचा सुद्धा लोणची मसाला तयार करू शकता. हरभरे भिजवून घेणं आणि त्याला याच पद्धतीने मसाले वगैरे करण्याची, पण अजूनही त्याच्यात वेगळी ट्रिक आहे. त्यासाठी आम्ही पुढचा व्हिडिओ करणारच आहोत. आता सध्या हे लिंबाच्या फोडी करून आम्ही टाकलेले आहेत आणि 2 लिंबू पिळले. 2 लिंबाच्या फोडी करून टाकल्यात आणि 2 लिंबू पिळले आहेत. त्यालाही पुन्हा एकजीवपणे मिसळून घ्यायचंय. पाहूनच तोंडाला पाणी सुटले आता आणि त्या मसाल्याला सुद्धा पाणी सुटायला सुरुवात झाली आहे. चला, मसाला तयार आहे आपला. आता एका बाउलमध्ये वटाणे घेऊन, हिरव्या वटाण्यासोबत तुम्हाला गाजर मिक्स करायचे असेल तर तेही करू शकता, किंवा सेपरेट वटाण्याची करायची असेल तर तेही करू शकता. त्यामध्ये आपल्याला 1 बाउल जर हिरवे वटाणे मी घेतले आहेत त्याला 2 चमचे मसाला किंवा 2-2.5 चमचे मसाला पुरतो. सुपाचा जो चमचा असतो, सूप ज्यानं पितो आपण, ते सुपाचा चमचा मापासाठी घेतला मी. आणि आता तो छान स्वच्छ बरणीमध्ये भरून ठेवायचा. आहे की नाही सोपी रेसिपी? झटपट होणारी आणि झटपट संपणारी. आता येऊया फुलकोबीकडे. फुलकोबी निवडून थोडी मोठी मोठीच मी निवडली आहे, कारण त्यामध्ये लोणचं असं मुरल्यानंतर पुन्हा फारच बारीक होऊन बसेल, म्हणून मग आधीच थोडी मोठी ठेवली. स्वच्छ धुवून कोरडी केल्यानंतर आता त्यामध्ये आपण तयार केलेला मसाला ॲड करतोय. 1 बाउलच मी फोडी घेतल्या होत्या. ताजं करून ठेवावं. फारसं वर्षभरही राहतं, पण मी ताजं अगदी थोडं प्रमाणात करून ठेवते. आता याचं झालं, पुन्हा मग गवारीच्या शेंगाचं सुद्धा आपल्याला याच पद्धतीने घालता येईल. म्हणजे अगदी प्रत्येक भाज्याचं काही ना काहीतरी आपल्याला करून लोणचे हा प्रकार तयार करता येतो आणि चविष्टही होतो. फुलकोबीतलं कॅल्शियम सुद्धा याच्यामध्ये मिसळलं जातं बरं का. चला तर मग आता हे सुद्धा भरून ठेवूया. आता घेऊयात गाजराच्या फोडी. थोडा मोठे गाजर असते त्याची आपण फोडी करून घेतल्या तर बाउलभर. आणि त्यामध्ये आता नुसता हा गाजर घेण्यापेक्षा त्याच्यासोबत शेंगाड्याची सुद्धा छान चव येईल, म्हणून मोठ्याल्या ज्या निब्बर शेंगाड्या असतात तर त्या मधोमध चिरून घेतल्या आहेत. तुम्ही पाहताय. एका शेंगाड्याचे 2 भाग करून यात घेतलेत आणि गाजराचे सुद्धा काप करून घेतलेत. अशा पद्धतीने तुमच्या आवडीप्रमाणे काप करू शकता. गोल करा, लांब करा. आता त्यामध्ये हे थोडं प्रमाण आपलं जास्त आहे, म्हणून आपण आता ह्याच्यात 3 ते 3.5 चमचे मसाला ॲड करणार आहोत.
छान एकजीव करून घेण्यासाठी मी ट्रेमध्येच त्याला घेतलं आहे आणि आधी चमच्यानं सगळीकडे फिरवून मग हाताने चांगलं रसरसून घ्यायचं आहे त्याला, म्हणजे एकजीव होतील. आणि हे छान एकजीव केलेले आपण स्वच्छ अशा डब्यात, हवाबंद डब्यात भरून ठेवायचे. तर झटक्यात झाले आपले 1 नाही 2 नाही तर चक्क 3 लोणचे, अगदी चविष्ट आणि मसालेदार. पाहूनच तोंडाला पाणी सुटलं असेल. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. आम्ही तुमच्या प्रतिक्रियांची वाट पाहतोय. धन्यवाद. राइज अँड शाईन. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.